बाजी सुरू झाली। अनेक ठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडतायत। यामुळे जनजीवन प्रभावित करण्याचा अधिकार यांना दिला कोणी, हा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। गणेशोत्सवाचे दिवस असताना प्रचंड मोठी गर्दी मुंबईच्या सगळ्याच भागामध्ये रस्त्यात परिसरात या ठिकाणी असताना सुद्धा प्रशासकीय यंत्रणांना वेठीस धरण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून होतंय, असाही गंभीर आरोप या याचिकेतनं करण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे समर्थक आहे गंगाधर काळकुटे हे सातत्यानं त्यांच्या आंदोलकांना समर्थकांना आवाहन करताय, हुल्लडबाजी करू नका, धक्काबुक्की करू नका, आंदोलनाला गालबोट लावू नका, याचे सुद्धा दाखले या याचिकेमध्ये करण्यात आलेले आहेत। गर्दीला कोणता चेहरा नसतो हे जितकं महत्वाचं आहे, त्यावेळेस गर्दी जर नियंत्रणातनं हातातनं बाहेर गेली तर काय होईल अशा प्रकारची भीती सुद्धा या याचिकेतनं व्यक्त करण्यात आलेली आहे। एमी फाउंडेशननं दाखल केलेली मूळ याचिका आणखी 4 अतिरिक्त इंटरव्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत। या सगळ्यांवर 9 तारखेला सुनावणी अपेक्षित होती, त्यानंतर मंगळवारी घेण्याचा निर्णय झाला होता, पण या सगळ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या याचिका स्वीकारल्या। दुपारी 1:30 वाजता अवघ्या काही वेळातच ही सुनावणी अपेक्षित आहे आणि अत्यंत महत्वाचा निर्णायक टप्पा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कायद्याचा कीस काढणारा हायकोर्टामध्ये आज समोर येणार। हे सगळ्यात महत्वाचं आहे। ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड, मनोज जरांगे पाटील यांचे वकील विधिज्ञ तेही हायकोर्टात दाखल झालेत। थोड्याच वेळात सुनावणी अपेक्षित। ठीक आहे प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय, जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक हे दाखल झालेलं आहे। आझाद मैदानात डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे। जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते। थेट दृश्य आझाद मैदानातून आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। आज त्यांनी पाणी देखील सोडलेलं आहे आणि आता सध्या डॉक्टरांचं पथक हे आझाद मैदानावर दाखल झालंय। मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी, त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालंय। त्यांची तपासणी सध्या डॉक्टरांकडून केली जाते। आझाद मैदानातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। डॉक्टरांचं पथक दाखल होताच जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, नक्कीच आपण पाहू शकतो सकाळपासूनच जे आहे ते जे रुग्णालयाचे डॉक्टरची संपूर्ण टीम जी आहे ती सकाळीच दाखल झाली होती आणि त्यानंतरच आता नुकतेच जे रुग्णालयाचे संचालक अजय चंदनवाले सर आणि त्याचबरोबर संपूर्ण डॉक्टरांची टीम जी आहे ती मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस आणि त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी आलेले आहे। अगदी आपण पाहू शकतो अगदी सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील हे आपल्याला विश्रांती घेताना पाहायला मिळत होते, विश्रांती घेत होते आणि आता सुद्धा विश्रांती घेत असताना जे वैद्यकीय तपासणीसाठी आलेले आहेत सुरुवातीला त्यांनी देखील नकार देत होते, परंतु जे डॉक्टर आल्यानंतर संचालक अजय चंदनवाले त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी तपासणीसाठी होकार दिला आणि आता आपण पाहू शकतो जी रुटीन चेकअप म्हणतो ते रुटीन चेकअप जे आहे ते त्यांचं केलं जात आहे। बीपी चेक केलं जात आहे, शुगर चेक केलं जात आहे। हे सर्व तपासणी जी आहे ती जे रुग्णालयाच्या संपूर्ण टीमकडून केली जात आहे। आणि आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांनी कालच जसं सांगितलं होतं माध्यमांत बोलताना की मी उद्यापासून पाणी देखील पिणार नाही किंवा पाणी देखील घेणार नाही, असं देखील जे आहे मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता देखील जे रुग्णालयाची टीम त्याचबरोबर संचालक जे आहेत संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांची तपासणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। कृष्णा, मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या कशी आहे? मनोज जरांगे आपण पाहायला गेलं तर कालपासूनच जी आहे ती शुगर जी आहे ती वाढली होती, 70च्या आसपास जी आहे ती मनोज जरांगे यांची शुगर पोहोचली होती आणि त्यामुळे त्यांनी ही पाणी त्याग केला होता आणि त्याचबरोबर प्रकृती आज त्यांनी संपूर्ण सकाळपासूनच जे आहे ते पाणी त्याग केलेला आहे, त्यामुळे प्रकृती खालावू शकते याचं देखील जे आहे खालावू शकते। म्हणूनच डॉक्टरांची सतर्कता बाळगत म्हणूनच जे आहे ते जे रुग्णालयाची टीम संपूर्ण आझाद मैदान येथे दाखल झालेली आहे। ठीक आहे कृष्णा, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि आज त्यांनी उपोषणाची आक्रमकता वाढवलेली आहे। आज पाणी घेणं देखील त्यांनी बंद केलेलं आहे।